नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपण एक अशा खास विषयाबद्दल बोलणार आहोत की ज्याबद्दल प्रत्येक महिलेला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुळस ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. तर घरात तुळस असणं म्हणजे जणू देवीचंच उपस्थिती. पण तुम्हाला माहीत आहे का, तुळस आपल्या घरात काही गुपित संकेत देखील देते आणि त्या संकेतचा एक अर्थ असतो. जर तुमच्या तुळशीनेही 9 पैकी 1 जरी संकेत दिला तर लक्ष्मी देवी तुमच्या घरात सदैव वास करते, हे तुम्ही ओळखू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे ते 9 संकेत जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल 90% लोकांना माहितीच नसते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि कारण की शेवटी मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुळशीची जी शक्ती आहे ती दुगणी होईल. तर चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिलं म्हणजे तुळस ही फक्त एक वनस्पती नाही आहे. तुळस म्हणजे एक शक्तिपीठ आहे आपल्या घरामधलं. तर पुराणानुसार तुळस म्हणजे स्वतः लक्ष्मीचं स्वरूप असतं. ज्यांच्या घरात तुळस असते त्या घरात नकारात्मक ऊर्जा जी आहे ती जास्त काळ टिकत नाही. तुळशीचा वलय, तिचा सुहास, तिच्या पानातील स्पंदन हे सगळं घरातील वातावरण जे आहे ते शुद्ध करतं. म्हणूनच तर आपण प्रत्येकाच्या घरामध्ये बघतो की तुळस जी आहे ती लावली जाते. तर म्हणूनच तुळस जर काही विशेष संकेत देते तर ते संकेत आपल्यासाठी संदेश असतात. तर ते जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर तुळशीचे 9 संकेत शुभ कोणते की ज्याच्यावरून आपण ओळखू शकतो की लक्ष्मीचा वास आहे. तर पहिलं म्हणजे तुळस अचानक नव्या पालव्यांनी भरते. कोणताही सीझन नसेल, ऋतू नसेल तरी देखील तुळस अचानक नव्या हिरव्या पालव्यांनी भरून येते. तर हा संकेत असतो की तुमच्या घरात धनलाभ किंवा कामसिद्धी होणार आहे, इष्टदेव प्रसन्न झाले आहेत, हे पहिलं चिन्ह आहे. तर तुम्ही असं देखील ओळखू शकता. दुसरं म्हणजे तुळशीच्या मुळावर पांढऱ्या लहान फांद्यांचं उगम होतं. हे जर दिसलं तर तुम्ही समजा की घरातील आरोग्याचे संकट जे आहे ते दूर होत आहे. हे लक्ष्मीचं रक्षण करणं असं दर्शवतात. तिसरं लक्षण म्हणजे जे आपल्याला दिसलं तर ते तुळशीचा सुगंध वाढणे. आपण काही वेळेस बघतो की कधी तुळशीचा सुहास जो असतो, सुगंध जो असतो तो अचानक खूप प्रखर होतो. हे संकेत देतो की घरातील वातावरणातून वाईट शक्ती जी आहे ती बाहेर पडत आहे. लक्ष्मी देवीच्या पावलांचा आवाज जवळ येतो असं शास्त्रात सांगतात. तर आपला चौथा संकेत म्हणजे तुळशीभोवतीचा परिसर नेहमी स्वच्छ राहणे. कुठलीही वाळलेली पानं असली तरी जागा शांत आणि हलक्या स्पंदनांनी भरलेली जाणवते. हा संकेत घरातील शांतता आणि स्थिरता जे आहे ते वाढवतो. पाचवा जो आपल्याला तुळशीपासून जो संकेत भेटतो तो आहे तुळशीचा ऊन सावलीचा समतोल. आपण प्रत्येक वेळेस बघतो की कधी तुळस स्वतः सूर्यप्रकाशाकडे झुकायला लागते. तर हा संकेत तुमच्या घरात उन्नती आणि प्रगतीचे दरवाजे जे आहेत ते उघडले जात आहेत असा या संकेतचा अर्थ होतो. 6वा संकेत म्हणजे पर्यटन काळामध्ये तुळस जास्त फुलांनी भरलेली असायची. तुळस फुलते म्हणजे घरात शुभ घटना घडतात, जसं की लग्न, नवीन नोकरी लागणं, संधी कोणती तरी एक नवीन येणं किंवा नवीन कामाची सुरुवात होणं, काहीही मंगल कार्य जे आहे ते घडतं.
घडणार आहे असा त्याचा संकेत आहे. 7वा म्हणजे तुळशीचा आकार वाढत जाणं. तुळस मोठी होणं म्हणजे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. हा संकेत लक्ष्मी स्थिर होत आहे असं दर्शवतो. 8वा संकेत म्हणजे तुळस कधीच पूर्ण वाळत नाही. तुम्ही बघितलं असेल की कितीही ऋतू बदलले तरी तुळस जी आहे ती किमान थोड्या प्रमाणात तरी ताजी राहतेच. ती कधी पूर्णपणे वाळत नाही. जर तुम्हाला दिसलं तर हे संकेत जे आहे ते घरातील पितृकृपा किंवा धनसंचय दर्शवतं. 9वं म्हणजे तुळशीभोवती चिमण्या येणं. घराच्या अंगणातील तुळशीवरती चिमण्या बसू लागल्या तर हा संकेत सगळ्यात शुभ संकेत आहे की हे दर्शवतं की नैसर्गिक देवता तुमच्या घरात वावरत आहे. तर हे जे काही संकेत आहेत ते लक्ष्मीचे आगमन जे आहे ते निश्चित करतं. तर तुळशीचा एक गुप्त उपाय म्हणजे हा उपाय दत्त जयंतीपासून ते कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी करायचं आहे. तुळस जी आहे ती आपलं संरक्षण करत असते घराचं. तर त्याच्यासाठी एक उपाय म्हणजे आपण तुळशीजवळ सकाळी तुळशीपाशी एक दीप लावा. तो जो दीप आहे तो तुम्ही तिळाचा पाणी देताना तुळशीला जेव्हा तुम्ही पाणी देता तेव्हा एक चिमूटभर तुम्ही साखर टाका तिथे आणि मनामध्ये म्हणा, तुळशीला प्रार्थना करताना मनामध्ये म्हणा की जय जय तुलसी माता घरामध्ये लक्ष्मी नाता. असं जरी तुम्ही हे मनामध्ये बोललात तर तुमच्यावरती तुळशी मातेची जी कृपा आहे ती सदैव तुमच्या घरात राहील आणि लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहील. तर हा जो मंत्र आहे तो 11 वेळा म्हणा. या उपायाने घरातील अडचणी ज्या आहेत ते वितळतात आणि आनंद जो आहे तो स्थिर होतो. तुळस म्हणजे घरातील एक जिवंत शक्तिपीठच आहे. तर तिचे संकेत ओळखायला शिकलात तर आयुष्यात अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होतात. तर मित्रांनो, तुमच्या घरातील तुळशीने यापैकी कोणता संकेत दिला आहे का ते कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि हा उपाय करून तुम्हाला काही अनुभव आला तरी देखील तुम्ही नक्की शेअर करा. उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळेल. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.